नायट्रोजन हा सुरुवातीला 2 दिवसामध्ये लागतो, पोटॅश हा दुसऱ्या 2 दिवसानंतर आणि शेवटच्या टप्प्यामध्ये फॉस्फरस ऍक्टिव्ह होतो। पण आपल्याकडची पद्धत अशी होते की 1 दिवस आड 2 दिवस आड कंटिन्युअसली पाणी गेल्यामुळं आपल्याला ठराविक रोड झोनमध्ये सातत्याने पाणी राहिल्यामुळं मोलसारखा इश्यू येत नाही आणि त्यामुळे आपली घातलेली खतं देखील झाड उचलत नाही। ऊसामध्ये जर विचार केला तर अजूनही अशी मानसिकता आहे की भरपूर पाणी ऊसाला खपतं, पण हे साफ चुकीचं आहे। कुठलंही पीक असलं तर पाणी एखाद्या जमिनीतलं कमी होतं म्हणजे मुळांवरती ताण पडतो, याचा अर्थ उन्हामुळे बाष्पीभवन होणं किंवा कुठलंही पीक असतं ते अननिर्मिती करत असताना हिरवं पान हे अननिर्मिती करतं आणि क्लोरोफिल असलेलं पान जेव्हा अननिर्मिती करत असतं तेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर ह्या पानातनं ट्रान्सपिरेशन जी क्रिया होते त्या क्रियेमध्ये पाण्याचा लॉस होत असतो। म्हणजे पिकाची उंची किती आहे, पिकाला पानं किती आहेत आणि लीफ इंडेक्स जेवढा जास्त तेवढा पाण्याचा होणारा लॉस जास्त आणि जेवढा लॉस जास्त तेवढीच डिमांड जास्त असते। आणि ढगाळ वातावरणामध्ये अननिर्मितीचा वेग जेव्हा कमी येतो त्यावेळेला पिकाचा इंटरव्हल हा पाणी देण्याचा खूप वाढतो। म्हणजे कधी कधी 4-4, 5-5 दिवस सुद्धा पिकाला पाणी द्यायची गरज लागत नाही। त्यामुळे ऊसासारख्या पिकामध्ये अशी ऊसासारखी घट बसतं जे त्याचं प्रायमरी रूट झोन हा साधारणतः 6 ते 7 इंचामध्ये प्रायमरी रूट झोन आणि 12 इंचामध्ये हा सेकंडरी रूट झोन असतो। दोन्ही थरामध्ये नेमकी कॉन्सन्ट्रेशन झाले का हे आपल्याला या युनिटच्या माध्यमातून समजतं। युनिटमध्ये ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला मीटर जे दिसतं त्याच्यामध्ये हिरवा पट्टा, पिवळा पट्टा आणि लाल पट्टा असे 3 तुम्हाला दिसतील। हिरवा पट्टा याचा अर्थ पिकाला पुरेसं पाणी रोजमध्ये आहे, पाणी द्यायची गरज नाही। ज्या वेळेला पाण्याचा मातीचा अंश कमी होईल त्यामुळे तो काटा पुढे सरकेल। पिवळ्या पट्ट्यामध्ये जेव्हा जाईल ती अवस्था म्हणजे वापसा अवस्था, ह्या अवस्थेमध्ये प्लॉट आपला राहिला की त्या अवस्थेमध्ये सगळ्यात चांगलं न्यूट्रिशन हा प्लॉट उचलेल। आणि पिवळ्या पट्ट्यातून लालकडे चालला की तानाकडे प्लॉट चालला आहे त्याच वेळेला पिकाला पाण्याची गरज। त्याच्यामुळे काय होतं, आपण जी काय अन्नद्रव्य झाडाला देतो ती चांगली उचलली गेल्यामुळं झाड तुम्हाला कायम निरोगी दिसेल आणि निरोगी झाडाला कधीही रोग कीड ही जास्त जहाल जात नाही। त्यामध्ये दुसरा पार्ट जर बघितला तर तुम्ही ह्याचा मेन जो पार्ट आहे तो वेदर स्टेशन। हे वेदर स्टेशन याचा अर्थ काय, हे सोलारवरती चालतं, ह्याच्यामध्ये इनबिल्ट बॅटरी असते आणि सिम कार्ड असतं। आपल्या प्लॉटमधला लोकल डाटा जसं हवेचं तापमान, हवेची आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, नेमकी प्लॉटवरती पानं किती वेळ भिजली राहिली होती, पाऊस किती पडला आणि हे वातावरण कुठल्या रोगाला आणि कुठल्या किडीला पोषक झालं आहे। साधारणतः 2 किलोमीटर परिसरात तुमचे कुठलंही पीक जरी असलं तरी त्या पिकानुसार त्या पिकाला कुठल्या रोगांची आणि किडीची शक्यता आहे हे आपल्याला जवळजवळ 2 ते 3 दिवस आधीच समजते। त्यामुळे आपण स्प्रे घेत असताना अंदाजे स्प्रे घ्यायची गरज नाही, ज्या रोगाला पोषक वातावरण झालं आहे त्याच रोगाचा स्प्रे घ्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे अजून एक पॅरामीटर म्हणजे डेल्टा, की बाबा आपण स्प्रे घालतो एवढा खर्च करायचा, पण स्प्रे द्यायची वेळ जर चुकली तरी देखील आपण तो स्प्रेचं युटिलायझेशन होत नाही। त्यामुळे डेल्टा याचा अर्थ काय, अशी अवस्था ज्या अवस्थेमध्ये केलेला स्प्रे हा झाड चांगला शोषून घेतं आणि त्याचा परिणाम आपल्याला चांगला मिळतो। म्हणजे पाणी नियोजन केल्यामुळं 75% कुठलंही पीक तुमचं शाश्वत चांगलं येतं आणि चांगल्या पिकावरती रोगांचा किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला जास्त दिसणार नाही। आणि याच्यामुळं आत्तापर्यंत ऑब्झर्वेशन बघितलं 40% पिकांना पाणी कमी लागलं, 30% फर्टिलायझरवरती होणारा खर्च जो अंदाजे चालला होता तो कमी झाला, 20% तुमचे खर्च कमी आले, जे स्प्रे तुमचे भीतीपोटी जात होते पिकांना ते देखील तुमचे कव्हर होत आहेत। त्यामुळं एक काळाची गरज म्हणून ह्या यंत्रणा थोड्या स्वीकारल्या गेल्या तर निश्चित आपण शाश्वत शेतीकडे जाऊ शकतो। धन्यवाद।